नमस्कार. प्रत्येकाला असं वाटत असतं की मला देव भेटला पाहिजे किंवा मला आज काहीही करून देवाला भेटायचंच आहे. तो सकाळी उठतो, आंघोळ करतो, स्वच्छ कपडे घालून मंदिरामध्ये जातो, मंदिराच्या गाभाऱ्यात जातो आणि मग अगदी काही फुलं वगैरे आणली असतील ती सगळी देवाला वाहतो आणि स्वच्छ सुंदर अंतःकरणानं देवाच्या पाया पडतो आणि त्याला थोडंसं वाटतं की मला देव भेटला. ही जी प्रक्रिया आहे, हीच प्रक्रिया आपल्या देहातील जे मन आहे त्याच्याशी सुद्धा निगडीत आहे. कशी? आपल्या शरीरामध्ये जे मन आहे ते सुद्धा मंदिरातला जो गाभारा आहे, जो देव आहे, तेवढंच पवित्र आणि निर्मळ आहे. पण आपण काय करतो, इकडं देवाला जाताना जशी आपली मानसिकता होते तशी मानसिकता आपण ठेवत नाही. आपल्या मनामध्ये न सांगता असंख्य वाईट विचार सतत घुसत असतात. ते आपली कधी परवानगी पण घेत नाहीत. मी येऊ का? डायरेक्ट प्रवेश करतात. मग देवाला जाताना आपण जी अगोदर मानसिकता करतो की आता मला ही फुलं घेतली पाहिजेत, नारळ घेतला पाहिजे, देवाला हळदी कुंकू घेतलं पाहिजे, तांदूळ घेतले पाहिजेत आणि मला तो भेटणार आहे आणि तो पवित्र आहे, निर्मळ आहे, छान आहे आणि खरंच आज मला तो भेटणार आहे. मग हीच सायकॉलॉजी मनाच्या बाबतीत सुद्धा ठेवली. माझं मन पवित्र निर्मळ आहे आणि माझ्या मनावरती माझाच ताबा आहे आणि ज्या कुठल्या गोष्टी वाईट आता माझ्या मनावरती धडकायला येत आहेत त्या गोष्टींना मी बाहेरच अडवणार किंवा अडवतोयच. त्यांना मी माझ्या अंतरंगातल्या मनापर्यंत पोहोचू देणार नाही. चल हट, तुझ्या तू मार्गाने जा, वाईट विचारा माझ्यामध्ये घुसू नकोस. मी आता शांत, निर्मळ, स्वच्छ, सुंदर, अगदी काय जे शब्द असतील ते, तसं माझं अंतःकरण निर्मळ झालेलं आहे. ही दोन उदाहरणं जर पाहता तुम्ही विचार केला आणि ज्या वाईट प्रवृत्ती, वाईट विचार, सतत चिंता, भय, नकार किंवा सतत काही ना काहीतरी संशय, गैरसमज अशा ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही मनाच्या प्रवेशद्वाराजवळच अगोदरच वातावरण निर्मिती करून मनाच्या प्रवेशद्वाराजवळ जर त्या गोष्टी तुम्ही अडवायला सुरुवात केली तर मंदिरातल्या पवित्र गाभाऱ्या एवढं तुमचं मनसुद्धा पवित्र होईल आणि तुम्हाला इथं तिथं जाऊन मनशांती मला पाहिजे, मला छान राहायचं आहे, मला हा त्रास होतोय, तो त्रास होतोय, यापासून तुम्ही मुक्त व्हाल हे मात्र नक्की. या पुढचा व्हिडिओसुद्धा बघायला तुम्ही विसरू नका. असे छोटे पण मार्मिक उपाय आपल्याकडे असतात, त्याचा जरूर लाभ घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका. हॅव अ गुड डे. थँक्यू.